पंढरपुरात विठ्ठल नामाचा गजर जय जय विठ्ठल विठ्ठल गजारी आणि आळंदीमध्ये उजेडी राही रे उजेड उजेडी राही सरांचाच गजर पुढे गेला. सकाळची वेळ, मध्यरात्रीची वेळ आणि झोपडीतून आवाज आला. आई, दादा, ए दादा. सकाळी सकाळी आणि सूर्य हळूहळू वर येऊ पाहतोय. किलबिलाट होतोय पक्ष्यांचा. इंद्रायणी संत वाहते. अजून रात्र सरली नाही आणि झोपडीतून आवाज आला, दादा, अरे ए दादा. आजूबाजूला चाचून पाहिलं, आई दिसेना, वडीलही नाही. डोळे पुसत पुसत 4 वर्षाची मुक्ताई झोपडीतनं बाहेर आली आणि समोर उभे असलेल्या ज्ञान दादाला, समोर उभा असलेल्या निवृत्ती दादाला प्रश्न विचारते, दादा, अरे आईला पाहिलंस का? दादा, बाबांना पाहिलंस का? निवृत्ती स्तब्ध उभे आहे. दादा, तू बोलत का नाहीस? आई झोपडीमध्ये जोपर्यंत माझ्या आईचा मायेचा हात माझ्या डोक्यावरून फिरत नाही ना, तोपर्यंत माझी सकाळ होत नाही. आई कुठे दिसत नाही, बाबा कुठे दिसत नाही. दादा, आई कुठे आहे, बाबा कुठे आहे? निवृत्ती नाताने मुक्ताईला जवळ घ्यावं. मुक्ती, आई नाही येणार ग. आजपासून आई नाही. आई नाही येणार. हो, तुम्ही वाजवा. करुण स्वर जे काय असेल ना तुमच्याकडे ते वाजवायला सुरुवात करा, कारण सिच्युएशन तसं आहे ना. दशावतारी नाटक जवळजवळ 70% जे आहेत की नाही ते साथीदारावरच अवलंबून असतं. 30% त्यांना भाषण करावं, होय की नाही? तसं साथीदार कशाला म्हणतात? त्या प्रसंगानुरूप त्यांनी असलं पाहिजे. जे काही कोडी असेल, बिहार असेल, जे काय असेल ते तुम्ही बोलण्यातून तो प्रसंग उभा झाला पाहिजे ना. बोलण्यातून प्रसंग उभा झाले पाहिजे. दादा, आई येणार नाही. नाही मुक्ते. हा, नाही मुक्ते, आई नाही येणार. दादा, अरे पण का म्हणू? अगं, आई देवाघरी गेली. आई देवाघरी गेली? रोजच तर जाते ना. देवाघरी रोजच जाते. मग दादा, तू रडतोस कशाला? पण आई आणि माझा बाबा येणार कधी? रोज जातात ना ते मंदिरात. आत्ता येतील दादा, तू रडू नकोस, तू रडू नकोस. हा,
आता येणार आहे. मी हात मारते माझ्या आईला. मुक्ते नाही तर आज आमचे आई आणि वडील जे गेलेत ना ते परत पुन्हा कधीही न येण्याकरता गेलेत. पुन्हा कधीही न येण्याकरता गेलेत. दादा आई आणि बाबा परत येणार नाहीत. पुढे गेली निवृत्ती दादांच्या हाताला पकडलं आणि म्हणाली, दादा आई परत कधी येणार नाही. नाही मुक्ते. मग दादा तुला आई कुठली रे? 4 वर्षाची मुक्ता आहे. दादा तुला आई कुठली रे? निवृत्तीनाथांना भुतका अनावर झाला होता. डोळ्यातले अश्रू खळखळ खाली ओघळायला लागले. विचार केला आणि म्हणाले, मुक्ते आजपासून तू माझी आई. तू माझी आई. डोक्यावरून हात फिरवला, गालावरून हात फिरवला आणि मुक्तेला म्हणाले, मुक्ते आजपासून तू माझी आई. आणि म्हणून मुक्ता बाई नाही, मुक्ताई. मुक्तपणे मुक्ता, श्रेष्ठपणे श्रेष्ठा. मुक्तपणे मुक्ता, श्रेष्ठपणे श्रेष्ठा. सर्वत्र वरिष्ठा आदिशक्ती. विठ्ठलपंत म्हणजे साक्षात वैराग्याचे शिरोमणी आणि रुक्मिणी माता म्हणजे सोज्वळ भक्ती साक्षात. गुरु आज्ञेनुसार धारण केलेला संन्यास दूर केला आणि ग्रस्ताश्रम स्वीकारला विठ्ठलपंतांनी. आणि भगवंताच्या इच्छेनुसार 4 मुलं यांच्या अति पवित्र अशा उशव्यातून जन्माला आलेली ही मुलं निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई. ही 4ही भावंड म्हणजे भक्तीच्या जणू पायऱ्याच ठराव्यात. तुम्हाला माहित आहे प्रवृत्ती दूर झाल्याशिवाय निवृत्ती नाही. जोपर्यंत निवृत्ती होत नाही तोपर्यंत ज्ञान प्राप्ती नाही. आणि ज्ञान प्राप्त झाल्याशिवाय भक्तीच्या गर्भाधारात, मुक्तीच्या गर्भाधारात जाण्याचा सोपान प्राप्त होणार नाही. म्हणून परमार्थ तितकाही सोपा न, हेच जणू काही त्यांना दोघांनाही सांगायचं होतं. आणि म्हणून ह्या 4ही भावंडांची नावं निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई अशी ठेवली. पण संन्यासानं प्रपंच करणं म्हणजे महत्पाप. संन्यास इतकं छळ, इतक्या त्रास, इतक्या यातना यांना दिल्या, त्या सगळ्या सहन केल्या. आणि आमच्या पश्चात आमच्या मुलांना उत्तम आयुष्य जगता यावं याच्याकरता देहांत प्रायश्चित स्वीकारलं. श्रोते हो, देहांत प्रायश्चित स्वीकारलं. आमच्या पश्चात आमच्या मुलांना तरी उत्तम आयुष्य जगता यावं. जे त्रास, ज्या हार अपेक्षा आम्ही सहन केल्या समाजाकडून, त्या यातना आमच्या मुलांना नको. म्हणून देहांत प्रायश्चित. मध्यरात्रीची वेळ, इंद्रायणी निस्तब्ध वाहते. रात्र्यांचा किरळ आवाज येतो आहे. आणि या झोपडीत मध्यरात्रीच्या वेळी रुक्मिणी माता उठल्या. ठरलं होतं नाही आता बस, पुण्यात उभेपणी निर्णय घेतला. आणि आपल्या 4ही मुलं जी झोपली होती त्यांच्या केसावरून रुक्मिणी माता हात फिरवते, कुरवाळते. निवृत्तीनाथांकडे गेली, ज्ञानाकडे गेली, सोपानाकडे गेली. मुक्ताईच्या डोक्यावरून हात फिरवला, केसावरून, भुरभुरच्या केसावरून हात फिरवला. डोळ्यातलं अश्रू तिच्या गळावर उगळलं. पण श्रोते हो, वात्सल्य पुसलं
निवृत्तीनाथांना उठवलं. निवृत्ती, पहा तू मोठा आहेस, भावंडांची जबाबदारी तुझी आहे. आमच्या तुझ्या भावंडांचा सांभाळ कर बा. त्यांना विसरू नकोस, त्यांना दूर करू नकोस. पण आई बाप तुम्ही कुठं निघाला? आमच्या पश्चात तुझी धाकटी भावंड, त्यांचा सांभाळ आता तुला करावा लागेल. मुक्ताईचा सांभाळ करावा लागेल. कणखर आहे मुक्ताई, कणखर आहे, पण तिच्या ममतेचा अंत नाही. तिला सांभाळ. आजपासून बाळ, आजपासून तुझ्या भावंडाचा तू फक्त भाऊ नसून आजपासून तू गुरु आहेस. तू गुरु आहेस, तू गुरु आहेस. आणि म्हणून मध्यरात्रीच्या वेळी त्या दोघांनी निर्णय घेतला आणि अनंताच्या यात्रेला निघाले. सकाळ झाली. सकाळ झाल्यानंतर मुक्ताईला जेव्हा कळालं की माझी आई आता मला कधीही भेटणार नाही, तेव्हा तिला भगवंताचा आर्त टाहो फुटला. तो टाहो गगनात घुमला. मुक्ताईचा आर्त टाहो हमला फोडला तिनं. ज्ञानदादा सर्वांना समजावत आहेत, मुक्ती, ज्ञाना, सोपाना, अरे असे रडू नका, अरे असे रडू नका. असं रडून नाही चालणार नाही. मुक्ती, मुक्ती बघ, अगं बघ ना माझ्याकडे, त्या समोरच्या पारावर की नाही ते चिमणीचं घरट आहे ना, त्या घरट्यात की नाही 4 पिल्लं आहेत. काय झालं माहित आहे? रात्री की नाही मोठी घाण आली आणि ती घाण त्या चिमणीच्या ते जी चिमणीची पिल्लं आहे त्यांच्या आई वडिलांना घेऊन गेली ग. त्यांच्या आई वडिलांना ती घाण घेऊन गेली. पण मुक्ती, सोपाना, बघा बघा, त्यांच्या आई वडिलांना घेऊन गेली ती घाण. म्हणून त्यांनी दाणा टिपायचा राहिलंय का त्यांचं? ते दाणा टिपतायत ना, ते दाणा टिपतायत ना. मग आम्हाला राहून कसं चालेल? आम्हाला थांबून कसं चालेल? आम्हाला थांबता येणार नाही. तेव्हाच मुक्ते, मुक्ते, चल, तुझी जबाबदारी आहे. आई नाही ना, मग आता तू माझी आई आहेस. मग आईचं काम सुद्धा आता तुला. दादा, होय दादा. परकराचा पोचा खोला, परकरी पोर, परकराचा अश्रू पुसले, परकराचा पोचा खोला आणि गेली झोपडीमध्ये शेण कालवलं आणि सडा टाकायला सुरुवात केली. ज्ञानदादा, निवृत्तीदादा, अरे बघतोस काय, जा जोडी घेऊन भिक्षेसाठी जा म्हणून त्यांना सांगितलं. आणि ही 4 वर्षाची चिमुकली मुक्ताबाई सडा करते आहे. एवढ्या शेजारच्या कुंभारवाड्यातील लक्ष्मी काकू, लक्ष्मी आत्या धावत आल्या. मुक्ते, काय झालं ग? असं व्हायला नको होत. लय सुचलं ग, लय सुचलं दोघांनी. अगं आत्या, अगं काय रडतेस? रडू नकोस ग. माझी आई की नाही नेहमी सांगायची, भरल्या घरात रडू नये, भरल्या घरात कधीही रडू नये. रडू नकोस ग. एवढ्या ज्ञानदादा आले. आत्या, तू कुंभारी ना ग, मडकं घडवतेस. मला सांग, एका मडक्यात शुद्ध लोणी, शुद्ध तूप असतं आणि त्याच प्रकारच्या दुसऱ्या घड्यात अंतिम यात्रेसाठी निघत असतानाचा जो अग्नी असतो तो असतो ग. प्रत्येकाचं, प्रत्येक घडाचं दैव वेगळं असतं की नाही? घटाघटांचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे. तुझ्या विना ते कोणा न कळे,
वर्णन केलंय. नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा हा एक चरण सर्व भावंडासाठी. आणि नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी आद्य त्रय जननी देवांची हा संपूर्ण एक चरण मुक्ताबाईसाठी आहे. तीन देवांची ही विश्वजननी आदि माया मूळ माया ब्रह्मचित्कला चैतन्याची कला असलेली ही मुक्ताबाई तीन देवांची म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश या त्रय देवतांची माता तर होती. पण तिने खऱ्या अर्थाने तीन देव कसे घडवले ते बघा. नामदेव, चांगदेव आणि तिसरा सांगा. नामदेव, शाबास. ज्ञानदेव, नामदेव आणि चांगदेव. एक कोरा होता त्याला पूर्ण केला, दुसरा तापलेला होता त्याला शांत केला, आणि एक कच्चा होता, कच्चा नाम्या कच्चा रे कच्चा, त्याला पूर्ण केला. एवढी क्षमता असलेली मुक्ताबाई. दिवाळीचा क्षण आला. मुक्ते आज दिवाळी, मुक्ते आज दिवाळी, मुक्ते आज दिवाळी, बंधू आम्ही तुझे असे मांडे रुचिर करोने, मांडे रुचिर करावे, सेवून राहू आम्ही आनंदात. राम 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 हरे हरे राम, राम राम हरे हरे राम, राम हरे राम, राम हरे राम. दिवाळीचा सण. निवृत्तीनाथ म्हणाले, मुक्ते आज दिवाळी आहे ग. कुणीतरी शिद्यामध्ये हरभऱ्याची डाळ, गूळ, कणिक सगळं दिलं होतं. मग मांडे खायची इच्छा झाली. तुला मांडे करता येतात का ग? हत्तीच्या दादा. अरे येतात म्हणून काय विचारतोस? आईने मला शिकवले. हो, पण दादा मांडे करता येतात, पण मांडे साध्या तव्यावर नाही करता येतील रे. साध्या तव्यावर ते नाही होती. मग त्याच्यासाठी ते भांड हवं ना. ते भांड आणायला धावत कुंभारवाड्याला. भांड घेऊन त्या गोरोबा काकांना म्हणजे कुंभार काकांना सांगितलं, कुंभार काका माझ्या दादाने की नाही मांडे खायची इच्छा झाली, देतात का हो एक खापर? त्याने ते दिलं आणि ते खापर घेऊन आनंदात आता घरी येते, आनंदाने घरी येते आहे. वाटेतच विसोबा चाटे नावाचे आळंदी होते ग्रहस्थ. कार्टे मुक्ते कशाला हवे तुम्हाला धोळाधोळाची सवय? योगी म्हणवताना स्वतःला. मांडे कशाला बोळा थोडं आणते इकडं. घेतलं खापर, फोडलं तिथं. चालायला रडत 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 मुक्ताईबाई जाते. वाटेत ज्ञान दादा भेटावे. मुक्ते काय झालं ग दादा? भांड फोडलं रे विसोबानी. दादा खरं सांगू, भांड फोडलं याचं मला वाईट नाही वाटत. पण कधी नव्हे ते निवृत्ती दादाला इच्छा झाली होती मांडे खायची. दादा त्यांना मांडे कसे देत देऊ? एवढंच ना. अगं कशाला चिंता करतेस? आम्ही भाजूया ना मांडे. चल ये माझ्या बरोबर झोपडीत. म्हणून मुक्तीला घेऊन झोपडी झाले आणि झोपडीमध्ये येऊन जठराग्नी प्रज्वलित केला. मांडे भाजायला पाहिजे. जठराग्नी प्रज्वलित केला.
ज्ञानराजांची पाठ लाल बुंद झालेली आहे, मुखातून अग्नीच्या ज्वाळा निघतायत, डोळ्यातून अग्नीच्या ज्वाळा निघतायत असा हा प्रसंग. आणि मुक्ताईनं लवकरात लवकर मांड्यांची तयारी केली. आम्हाला पण लवकरात लवकर मांडे खाऊन संपवायचं. 4:30 वाजले, खाल्ले पाहिजेत ना ते. मग मांडे भाजायलाच तर एवढा वेळ घेतला. मग मांडे तयारी केली आणि ज्ञानदेवांच्या पाठीवर तो मांडा टाकावा आणि टम करून तो फुगून वर यावा. काय आनंद, काय आनंद, अत्यानंद. आणि सगळे जेवायला बसले, आता मांडे खायला बसले. आणि ज्या विसोबा चाटेनं बघतोच म्हणाले आता कसे मांडे खातात ते. म्हणून त्या झोरोपातून, झोपडीच्या झोरोपातून आज बघताय काय चाललंय. मांडे बघतात तर सगळी मंडळी जेवायला बसली आहे आणि मांडे खातात. आणि तो प्रकार जो ज्ञानराजांनी प्रज्वलित केला होता, अग्नी पंचाग्नी जो प्रज्वलित केला होता, तो पाहिला. आणि आजपर्यंत केलेल्या सगळ्या कृत्यांचा पश्चाताप होतोय. हा जर तर अमृताचा प्रसाद जर तर मला मिळाला तर जन्मोजन्मीची पाप नष्ट होतील या महाप्रसादानं. म्हणून बाहेर फक्त झोरोक्यातून बघतायत हे कळलं मात्र मुक्ताईला. म्हणाली, खेचरासारखे असे बाहेर उभे कशाला आहात विसोबा. खेचर म्हणजे गाढव. कोण म्हणू शकतो? आई आपल्या मुलाला म्हणू शकते, गाढवासारखं काय करतोय. आणि ऐकतोच आम्ही मधून मधून, मुलांना गाढवासारखं तू काय करतोय असं आईच म्हणते ना. मग त्याच अधिकारानं खेचरासारखे बाहेर उभे कशाला हात तिष्ठतात. ऐकलं मात्र धावत आले, धावत आले, वाऱ्याच्या सुसाट वेगानं धावत आले, साष्टांग दंडवत घातला, नमस्कार केला. आणि इथं मुक्ताईनं विसोबांना अनुग्रह केलाय. आणि मग ही मुक्ताबाईंची शिष्य परंपरा वेळ कमी असल्यामुळं लवकरात लवकर नामदेवापर्यंत पोहोचली. 2 मिनिटात नामदेवापर्यंत पोहोचली. पंढरपुरात तिकडं प्रेम भांडारी ज्याचं नाव, इकडं आता हा चमत्कार घडला. त्या पंचक्रोशीमध्ये सगळ्यांना कळलं हे जे काय घडतंय ना. विसोबा खेचरानं हा जो प्रताप बघितला, त्याच्यानंतर चांगदेव महाराज ज्यांच्यानी 64 कला ज्यांना अवगत होता, पण 62वी कला उकळून दाविली मुक्ताईनं. मुक्ताई गुरुच्या 1400 वर्ष जगलेले ते, पण त्यांचे गुरु कोण? 4 वर्षाची मुक्ताई झाली. त्यानं परिपूर्ण केलं, याला परिपूर्ण केलं. आणि आता नामदेव महाराज प्रेम भंडारी म्हणून त्याचं पंढरपुरात पांडुरंग प्रत्यक्ष ज्यांच्या बरोबर खेळतो, बोलतो, हसतो, बागडतो, अशा वेळेला प्रत्यक्ष परब्रह्म परमात्मा नामदेवाला सांगावं काय म्हणून, नाम्या अरे आळंदीमध्ये जा आणि या 4ही भावंडांची भेट घे. नामदेव क्षणात आले, क्षणात. आता आमच्याकडे वेळ नाहीच आहे. क्षणात तिथून, म्हणजे ते हे असतं ना, बटन दाबल्यानंतर चॅनल चेंज होतं ना, तसं पंढरपूरहून आळंदीमध्ये आले. आळंदीमध्ये आले. आळंदीच्या वाळवंटात नामदेवांचं कीर्तन रंगलं. पाया पडती जन एकमेका. सगळे पंढरपूरचे लोक, आळंदीचे लोक भक्ती भावानं एकमेकांच्या पाया पडतात, चरणांना स्पर्श करून. पण नामदेव महाराज काही वाकायला तयार नाही. हे बघितलं चाणाक्ष बुद्धीची मुक्ताबाईनं. अरे 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 ज्ञानदारांना सांगते, अरे 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 अखंड दयाला देवाचा शेजार, कारे अहंकार गेला नाही. अगो मुक्ती मुक्ती काय म्हणतेस, असं म्हणू नकोस. अगो प्रत्यक्ष देव त्यांच्या कीर्तनात नाचतो. त्या देवाला वेड की नाही त्याने, प्रेम भांडारी आहे तो असं. हे दादा
जर त्याला दंडवत घालायचं असेल ना बाबा तर घालून घे, पण मला काही याच्या तोंडाकडे बघण्याची इच्छा. दादा मी तुला खरं सांगू का, हा प्रेम मंडळी ह्याचं काय झालं म्हणजे हे लाडावलेलं मूल जे असतं ना आईचं लाडावलेलं, तसा हा पांडुरंगाचा लाडावलेला भक्त आहे. हा फक्त झेलपाटे घालतो ना पांडुरंग परमात्म्याकडे, म्हणून या पांडुरंगाला याची कीव आली, दया आली, म्हणून या परब्रह्म्याने तुझ्याकडे पाठवलं. दादा आता तू संतपणाचं तुझं प्रीत राहा. म्हणून तुम्हाला सर्वांना माहित आहे, मग ते थापटणं घेऊन गोरोबा काकांना बोलावलं, प्रत्येकाच्या डोक्यावर थापटणं आपटलं आणि नंबर जेव्हा नामदेव महाराजांच्या ओरडले रागाने, अरे रे थांबा काय चाललंय असं, थापटलं प्रत्येकाच्या डोक्यावर आपटून काय म्हणे, म्हणतो कच्च की पक्क ते कळणार आहे. हा तरी पण पांडुरंगाला सांगत होतो मला तिकडे ते आळंदे पाठवू नको म्हणून, तरी भगवंताने मला पाठवलं नाविलाजानं, म्हणजे बळीच मागण्यासाठी जावं. आरसात हे काल हातात यावी कसं माझं झालंय, पण मी पांडुरंगाला सांगितलं नाही मला ही परीक्षा द्यायची नाही. तावातावानं पंढरपुरात गेले आणि जे काही घडले होते कंप्लेंट पांडुरंग परमात्म्याला सांगितली. म्हणाले काय झालं ना म्या, म्हणाले असं आणि मला ती कच्चा ती एवढीशी मुक्ताबाई हा ब्रह्मांड कवेत घेईन म्हणते आणि मला कच्चा म्हणते, एवढीशी आहे आणि अरे काय चुकलं तिचं. नाम्या तुला खरं सांगू, अरे तू खरंच कच्चा आहेस रे. तू कीर्तनातून सांगतोस की देव सर्वत्र आहे, जळी स्थळी काष्टी पाषाणी, भूजल तेज समीर रवी शशी काष्टादिकी असे भरला, स्थिरचर व्यापुनी अवधा तो परमात्मा दशांगुळे उरला. असं तू कीर्तनातून सांगतोस, पण अनुभवाच्या पातळीवर तू जाणत नाहीस. म्हणून काय केलं, ऍड्रेस दिला, पत्ता लिहा, औंढ्या नागनाथाला जा आणि हेच विसोबा खिच. मगाशीचे विसोबा खिच तिथं, मग तिथं या मुक्ताबाईची शिष्य परंपरा, तिथं मग नामदेवाला त्याने सनात केलं, त्यांना उपदेश केला. अशी ही मुक्ताईची परंपरा झाली. कशामुळे झाली, भाव प्रेम. आणि असा प्रसंग, आमच्याकडे प्रसंग सांगायला आता वेळ नाही, त्याच्यामुळं ही भावावस्था जी माऊलींच्या अंतःकरणात होती, माऊलींच्या मनामध्ये जो भाव होता, कोणासाठी स्वतःसाठी काहीही मागितलं नाही, इतरांसाठी मागितलं. ते मग संत मानले कुठलेही संत असो, आमची मुक्ताई असो, तिने जसं तिन्ही या देवाला घडवलं, तिच्या अंतःकरणातला तो प्रेम, तो भाव, ती भक्ती केव्हा फलद्रूप झाली, जेव्हा प्रेमयुक्त भक्ती त्यांनी केली, ती रुजली, ती फळली आणि त्यांना मुक्तावस्थेपर्यंत, म्हणजे अद्वैत अवस्था, मुक्तावस्थेला प्राप्त झाले हे लोक. म्हणून ज्ञानदेव पूर्व पद्यामध्ये जे काय म्हणतात अभंग रूपाने त्याचा एक वेळ आठवूया. ती भक्ती, तो भाव तुम्हा सर्वांच्या हृदयामध्ये जागृत हो. प्रेमयुक्त अंतःकरणानं आमच्याकडून ती भक्ती त्या परब्रह्माची घडो आणि त्याचे आशीर्वाद आम्हा सर्वांना मिळो, अशी त्या परमात्म्याकडे प्रार्थना करून भैरवीच्या स्वरात पुन्हा एकदा तो अभंगाचा आठवण Thank you.